राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नाटक म्हणजे सशक्त कथानक आणि सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे. हे नाट्यभारती या संस्थेनं आपल्या कार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदोरच्या रंगकर्मीचा 7 दशकांचा सर्जन प्रयोग म्हणजे नाट्यभारती. सुनीता लोहकरे लिखित नाट्यभारती हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. या निमित्तानं सुनीता लोहकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम जोग यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. नमस्कार जोग सर. राजहंसी मोहर या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. इंदोरमध्ये गेली 70 वर्ष कार्यरत असलेल्या नाट्यभारती या संस्थेच्या कार्यावर आधारित नाट्यभारती बाबा डीके ते श्रीराम जोग 70 वर्षांचा अनोखा प्रवास या पुस्तकाचं राजहंस प्रकाशनाकडून नुकतंच प्रकाशन झालं. जोग सर, आपण गेली 40-45 वर्ष रंगभूमीशी, मराठी रंगभूमीशी संबंधित आहात. आपण काम करताय रंगभूमीवरती आणि त्याबरोबरच हिंदी नाटक, हिंदी वेब सिरीज आणि हिंदी चित्रपट याच्यामध्येही आपण भूमिका केलेल्या आहेत. मला आपल्या सुरुवातीच्या काळासंदर्भात मला थोडी माहिती हवी आहे. म्हणजे नाटक आणि नाट्यभारती या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात कशा आणि कधी आल्या? हां, हे म्हणजे मलाही नाही कळलं. पण झालं काय, की याच्या पाठीमागे म्हणजे नाटकामध्ये येण्याच्या पाठीमागे कारण माझी आई. अ, म्हणजे मी 12 वर्षाचा असताना 1972 ची गोष्ट आहे. हां. 1972 मध्ये मंदसौर मध्य प्रदेशातलं एक गाव आहे. मंदसौर या गावी महाराष्ट्र मंडळाचा गणेश उत्सवाचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये नकलांचा कार्यक्रम होता मोठ्या-मोठ्या लोकांचा. आणि काय हां. माहीत का आई मला म्हणाली, की "तूही कर त्याच्यात नक्कल." आता मी अगदी 12 वर्षाचा आहे आणि मग मी तेव्हा आमच्या घराच्या शेजारी एक किराणाची छोटीशी दुकान चालवणारे म्हातारा-म्हातारी होते दोघं जण. त्यांना काही पोरं-बाळं नव्हती. तर त्या हां. म्हाताऱ्या-म्हातारींची एक नक्कल करून मी तिथे दाखवली होती. मग तो नक्कलांचा कार्यक्रम म्हणजे एकपात्रीसारखा झाला तो. आणि तसा प्रकार तर तिथे एक कुठेतरी बीजारोपण झालं असू शकेल, जे माझ्या आठवणीतलं आहे. बाकी तर आपण म्हणतो ना, की लहान पोरगा झाल्याबरोबरच त्याच्यामध्ये नाटकी गुण दिसतात किंवा गाण्याचे गुण दिसतात किंवा जे काही आहे ते. पण माझ्या आठवणीतलं ती एक घटना जी आहे ती 1972 ची, तेव्हा मनसरला होतो आणि मग आम्ही 1974 ला इंदोरला आलो. हां. हां. तर नाटकाचं ते बीज या जे काही आहे ते तिथे. पण नंतर झालं काय, की 76-77 साली की हां. 78 सालीची गोष्ट आहे. आमच्या एक महाराष्ट्र कॉमर्स नावाची एक संस्था होती. त्याच्या त्या वार्षिकोत्सवामध्ये आम्ही नाटक केलं होतं. पुढारी पाहिजे हां. पण केला होता. नाथ हा माझा आहे हे नाटक केलं होतं. हां. तर हां. माझे गुरु बाबासाहेब डिके त्यांनी ते नाथ हा माझं नाटक बघितलं होतं. त्या हां. आणि नंतर 1979 मध्ये त्यांनी मला सांगितलं, की "खरं नाटकात काम करशील का माझ्याबरोबर?" असं. हां. नाट्यभारतीमध्ये काम करशील का? आणि मला तो खूप मोठा मान होता, की अरे इंदोरमध्ये बाबा डिके म्हणजे श्रेष्ठ एकदम, आहे ना. तर हो. मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भावबंधन नाटक केलं होतं आम्ही. संगीतविरहित भावबंधन केलं होतं. बरं. हां. हां, हां. स्पर्धेमध्ये आणि त्याच्यामध्ये मी कामण्णाची भूमिका केली होती. अच्छा. तर हां. ती म्हणजे नाटकाचा किडा या नाटकाचं बीज 1972चं असलं तरी ते पल्लवित व्हायला सुरुवात झाली 1980 पासून असं म्हणायला हरकत नाही. कारण की एकदा त्यांच्याबरोबर त्या नाट्यभारती संस्थेत सामील झालो, तर मग पुढचे गव्हर्नमेंटचे प्रयोगसुद्धा मिळायचे. मग हिंदी नाटकंसुद्धा करत होतो. मराठी गणेशोत्सवामध्ये नाटकं करत होतो. तर आहे ना, हां. म्हणजे हां. गंमत कशी आहे, की नाट्यभारतीची नाटकं बघायला जायचो मी. म्हणजे हां. 74 ते 79 पर्यंत नाट्यभारतीची नाटकं जिथे-जिथे कुठे व्हायची तिथे बघत असतो. पण हां. हां.
ती संस्था आता आपण सुद्धा त्याच्यात शामील होतोय. नंतर आजच्या तारखेमध्ये विचार करतोय, तर गेल्या 30 वर्षापासून म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर सुद्धा ती संस्था आम्ही चालवतोय. तर हा एक आश्चर्यजनक आहे. आनंद आपल्या ठिकाणी आहे. पण हे असंही तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी काहीतरी घडून येतं. हे फार महत्त्वाचं आहे आणि मुख्य म्हणजे 1980 ते 1994 पर्यंत मी फक्त आणि फक्त अभिनय केला आणि तेवढाच हां. केला जेवढा बाबांनी सांगितला. म्हणजे हं. मी तर गमतीमध्ये म्हणतो, की माझा रोल जो आहे तो 25 संवादाचा आहे, तर मी कधीही 26 संवाद नाही बोललोय आणि कधीही त्याचे 24 नाही केले. हां. काही बरोबर. इम्प्रोव्हायझेशन नाही, काही नाही. पण जे जसं अच्छा. सांगितलंय तसं अगदी करायचं बाबांनी सांगितलं तसं. म्हणजे आपण असं म्हणूया ना, की त्या घराण्यातल्या गायकांनी पाठीमागे तानपुऱ्यावरती बसवलं आणि आपल्याला फक्त तानपुरा वाजवायचा आणि त्यांनी असा हात केला, की आपल्याला तेवढं बरोबरीने गायचंय. तशी हां. ती एक 1980 ते 94 पर्यंतची 14 वर्षाचा तो एक प्रवास तो फार मला जाणवतो, की हां, हं, आपण हं. काहीच नाही केलं, विचारही नाही केला. मी वाचन सुद्धा माझं तेवढंच होतं, तेवढंच. हां. पण हां, हां. 94 मध्ये जेव्हा बाबांनी सांगितलं, की "हे नाटक तू बसव." बसव म्हणजे डायरेक्ट कर. नाही बरोबर. मग तेव्हापासून खऱ्या अर्थाने आणखीन वेगळा नाट्यप्रवास सुरू झाला. दिग्दर्शक या नात्याने मग तुम्ही फक्त तुमच्या भूमिकेचा विचार नाही करत ना. तुम्ही नाटकातल्या इतर भूमिकांचा सुद्धा विचार करतात. हा असा एक असं हे आयुष्यात अशी नाट्यभारती आली आहे माझ्या आणि नाटक आलेलं आहे. अ, बाबा डिके यांच्यानंतर ह्या संस्थेचं सगळी सूत्र तुमच्याकडे आली हं, आणि म्हणजे मराठी नाटक आणि मराठी भाषेसाठी ही संस्था पहिल्यापासूनच काम करत होती. हं. तर एवढी मोठी आणि इतकी मोठी संस्था, इतका मोठा इतिहास असलेली संस्था जर सांभाळायची आहे, ती पुढे चालवायची आहे, तर अनेक आव्हानं येत असतात. हं, म्हणजे असतीलच नक्की हो. आणि मग ही आव्हानं तुम्ही कशी पेललीत? 1980 ते 1994 पर्यंत बाबांबरोबर जवळपास 350-400 प्रयोग केले. गावागावात जाऊन प्रयोग केले. तर हां. तो जो त्यांचा जो सांभाळण्याचा जो तौर-तरीका होता किंवा तो जो ॲटिट्यूड होतं बाबासाहेबांचं कलाकारांना सांभाळून ठेवण्याचं, ते आम्ही हं, बघत हं. होतो ना. असं वेगळं काही क्लासेस किंवा वेगळं काही कोणी आपल्याला गाईड करतंय असं नाही. ते तिथे सगळं कळत होतं, की कसं काय करायचंय आणि मग तुम्हाला म्हणालो ना, की 94 नंतर कळलं, की आपण दिग्दर्शक झालोय. अच्छा, दिग्दर्शक हा हौशी अ, रंगकर्म करणारा जो असतो, तो हरकामी असतो, असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला ते सगळं जे तुम्ही म्हणताय व्यवस्थापन, तर ते हं. सगळं सांभाळणं म्हणजे मग ती आव्हानं येत गेली ना. म्हणजे काय हौशी संस्था असल्यामुळे त्या हौशी संस्थेचे आपले गुण, आपले दोष आपल्याला कळतात. होतं हां, काय, हां. की कलाकार जो येतो, तो त्याची फर्स्ट प्रायोरिटी नाटक नसतं. त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याचं आयुष्य जगणं असतं, त्याचं पोट भरण्याची त्याची साधनं त्याला शोधायची असतात. हौशी बरोबर. असल्यामुळे त्याला रंगकर्मकडनं पैसा नको आहे. त्याला फक्त मन भरायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. तर ती प्रायोरिटी पहिली नसल्यामुळे सुद्धा खूप सारे अडथळे यायचे, की आपण विचार करतोय, की 2 दिवसानंतर प्रयोग आहे, पण तो मुलगा या ती मुलगी अवेलेबल नाहीये. आहे ना? हां, म्हणून मग अच्छा हां. दुसरी रिहर्सल करायची, तर त्या संस्था कलाकारांच्या सोयीनुसार रिहर्सलची वेळ ठरवावी लागायची. बरोबर. त्यांची मनं सांभाळायची आणि मनं रागवायचं. मग मग मी कसं सरळ करतो ना, की नाटक बसवताना ॲज अ दिग्दर्शक मला जेवढं रागवायचं आहे तेवढं रागवतो कोणी चुकत असला तर. पण ते हो. स्पष्ट आहे. ती भूमिका आहे माझी दिग्दर्शकाची. ती भूमिकेतनं मी बाहेर निघाल्यानंतर मग मी श्रीराम जोगच आहे ना. हो. मग मी दिग्दर्शक नाहीये. मग ती ते आपली वेगळी आहे. अच्छा आणि शेवटी सगळे कलाकार स्वतःचा त्रास करूनच येतात ना हो. आणि हो. तोच बरोबर. त्रास करून आपण त्यांना संस्थेमध्ये घेतोय. आणि एक प्रामुख्याने सांगायचं मला, की माझ्याकडे येणारा कोणीही कलाकार मला पहिलाच त्याला प्रश्न असतो, की "बाबा तू तुझ्या आई-बाबांना विचारून आला ना? हां. नाटकात काम करायचंय. लग्न झालेलं असेल तर बायकोला विचारून आलाय, नवऱ्याला विचारून आलाय ना?" हं, दुसरी हं. गोष्ट. हे फार महत्त्वाचं आणि तिसरं फार महत्त्वाचं, की शिकत असला तर तू पास होतोय ना परीक्षेत. एक मुलगा सप्लिमेंटरी आली, तर त्याला सांगितलं, की "नाही, मग पुढच्या वर्षी मी तुला नाटकात घेत नाही." शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्याशिवाय काहीही अर्थ नाहीये नाटक करण्यात. हौशी म्हणून तुम्ही त्याचं कमर्शियल करायचं असलं तर तुम्ही नक्की करा. शुभेच्छा तुम्हाला. पण बरोबर. हौस म्हणून तर तो आहे. आणि म्हणून मग लांबची मुलं असतात, ते म्हणतात 10-10 किलोमीटर लांबून येणार, "अरे, आम्ही येऊन जाऊ." नाही सांगतो मी. त्यांना मग
तिकडच्या बाजूला कुठलीतरी एखादी संस्था असली तर त्यांना सांगतो, की तुम्ही माझ्यापेक्षा मग त्या दुसऱ्या डायरेक्टरकडे जा, त्याच्याकडे जा. तिथलची लोकंसुद्धा बऱ्याच वेळा, की तू या बाजूला राहतोय तर आमच्याकडे जा. असं हे आपसामध्ये चालत राहतं आणि एक आणखी महत्त्वाची, की संस्थेमध्ये येणाऱ्या कलाकारांकडनं पैसे आमची संस्था घेत नाही आणि संस्था कोणाच्या खिशात पैसे टाकतही नाही. बरोबर. हे, हां, हे, हे. काही म्हणजे हां, काय म्हणतात त्याला नाईट-वाईट असा सारखा प्रकार काही नाहीये. सगळा खर्च हां. संस्था उचलते आणि एवढी सक्षम संस्था बाबासाहेबांनी करून ठेवली ती आणि आम्हीही तशीच पूर्ण व्यवस्थितपणे सांभाळतो. नो प्रॉफिट नो लॉसवालं गणित जरी असलं ना, तरी संस्थेचं आपलं फंडिंग आहे आणि ते नाटकांनीच मिळालेलं आहे. म्हणून सगळा पैसा नाटकासाठीच खर्च होतो. हां. म्हणजे कलाकार आणि आर्थिक आव्हानं म्हणजे कलाकारांची नवीन पिढीतल्या कलाकारांचं त्यांचे प्रश्न आणि एकीकडे आर्थिक आव्हानं अशी दोन्ही हं, पातळ्यांवरती आपण काम करताय. हं. याच्या व्यतिरिक्त काही आव्हान आपल्याला जाणवतं नवीन आधुनिक काळामध्ये आलेलं? अ, म्हणजे विशेषतः की सुरुवात तुम्ही जेव्हा केलीत तेव्हाची नाट्यसृष्टी आणि आताची नाट्यसृष्टी याच्यामध्ये बराच फरक झालेला असेल. हो. तर हे पण एक आव्हानच आहे, की ह्या नवीन काळाला सामोरं जाणं. तर त्यातला फरक तुम्ही सांगू शकाल का? आणि नेमकं त्यासाठी काय करायला हवंय असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही जेव्हा नाटकं करत होतो, म्हणजे त्याच्या आधी तर मग बाबासाहेब 1955 ते 1980 पर्यंत ती संस्था चालूच होती ना. पण 80 ते 94 या जे काही आहे तो 15 वर्षाचा काळ तर हो. तो सुद्धा नाटक म्हणजे नाटक. कारण तेव्हा इतर काही टीव्हीवाले इतका प्रकार प्रमाणामध्ये नव्हता. टीव्ही आला बरोबर. होता हो. मान्य आहे. पण मनोरंजनाचं एक मात्र साधन होतं आणि मी प्रयोग केलेले प्रेक्षक जे आहे ते बांधले जायचे नाटकामध्ये. आता काय होतंय, की मनोरंजनाचे साधन वाढल्यापेक्षा सगळ्यांचे व्याप वाढले. आपाधापीचं जे जग जे झालंय, नोकरी हं, करणारी मंडळी ते पहिलं कसं 10:30 ते 5:30 ची नोकरी असायची, कुठेही करा तुम्ही. आता तसं राहिलेलं नाहीये. तर मग त्याच्यामुळे कलाकार मिळणं सुद्धा त्रासदायक आहे आणि प्रेक्षक मिळणं सुद्धा त्रासदायक आहे. आणि हं. मग जी पहिले 800-800, 1000-1000 लोकं बसायची समोर बघायला, आता ती 200 वरती सुद्धा आम्हाला संतोष करून घ्यावा लागतोय. आणि हे सर्व दूर आहे. स्पर्धा म्हटली की एखाद्या वेळेस तुमचं नाव चालू झालं की मग 600 लोकं सुद्धा येतात. की काहीतरी तुम्ही नवीन करताय म्हणून. तर हा जो बदल झाला आहे ना, हा बदल फार वेगळा आहे आणि त्याहून जास्त जो बदल आहे, एक डिव्होशन होतं. आम्ही म्हणजे बाबासाहेबांनी नुसता आवाज दिला की "अरे, परवा आपला प्रयोग आहे, चलायचं आहे रे." तयार. हां. आहे ना, तयार. काही कोणाचं काही काही नाही. पण इथे प्रयोगासाठी कोणी विचारपूस केली, की आम्ही आधी सगळ्या 25 कलाकारांना कॉल करतो आणि त्यांना विचारतो, "का रे बाबा, परवा प्रयोग लागतोय, तुम्ही अवेलेबल आहात का?" आहे ना. तर ही जी हो. अवेलेबिलिटी हा पोर्शन आहे, हा पोर्शन थोडासा त्रासदायक झाला. कलाकार इझिली हो. अवेलेबल नाही. त्याच्या पाठीमागची कारणं, त्याची नोकरी म्हणा, त्याचा व्यवसाय म्हणा, हा सगळा ठीक आहे. पण समजा तो कलाकार करियर करतोय याच माध्यमामध्ये, करण्याची इच्छा ठेवतोय, तर मग तो म्हणजे एक वर्कशॉप घेतलं मी आणि त्याच्यामध्ये 25 पोरं होती आणि ते नाटक बसवलं. 25 पोरांनी नाटक केलं आणि 8 दिवसानंतर परत त्याचा दुसरा प्रयोग होता, तर मला 10 मुलं बदलावी लागली. ओह! अच्छा. हां, 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 तर हां. त्यांना कुठेतरी तो शॉर्ट फिल्मला गेलाय. मग तो डी-ओ-पी म्हणून कुठेतरी कामाला गेलाय. मग एक मुंबईहून त्याला एक एडचा कॉल आला होता म्हणून तो तिकडे चालला गेलाय. असा असा सगळा प्रकार आता होतोय. ही जी तरुण पिढी जी नाटकासाठी येऊन राहिली आहे ना, ती हो. नुसतं नाटकाचा पायरी म्हणून वापर करतात आहे. अच्छा पायरी म्हणून वापर करतात आहे, तर कमीत कमी 15 पायऱ्या तर चढा. नाही, बरोबर, दुसरी बरोबर. हो. पायरी, तिसरी पायरीनंतरच उडी मारायची आहे. हा जो मोठा मामला आहे ना, हा सगळ्यांनाच टीव्ही आणि याचं सगळ्याचंच आकर्षण असल्यामुळे सिनेमा सगळं समोर हो, समुद्र पसरलेला दिसत असल्यामुळे अ, आणि नाटक हा फक्त हां, स्टेपिंग स्टोन असा हो, हो. ते वापर आणि आणखीन जे फार मोठं जाणवतं, आपल्या मराठीमध्ये तरी कमी आहे. पण हिंदी रंगकर्ममध्ये तरी जास्त जाणवतं, की नाट्यलेखन नाहीये. नाट्यलेखन मराठीमध्ये सुद्धा नाट्यलेखक, शुद्ध नाट्यलेखक आता ती जी पिढी होती, हां. तेंडुलकरांपर्यंतची किंवा कानेटकरांपर्यंतची तशी शुद्ध नाट्यलेखन आणि बहुतायातमध्ये नाटकं लिहिणारी बरं. काही आहे अजून मंडळी जी नाटक लिहितात. शुद्ध नाटक. हं. नाट्यलेखक म्हणून. आता नाट्यलेखक नाही, आता आम्ही इम्प्रोव्हाईज करतो. किंवा एखादी छोटीशी घटनाला आम्ही वाढवतो. आणि जसं मी सुद्धा तेच करतो ना, मी सुद्धा रूपांतर करतोय कथा. हे हो. रूपांतरित कथा या मौलिक नाहीये ना, मौलिक तर कथा आहे. बरोबर. ते लेखन म्हणून हं. ते मौलिकता नाहीये त्याच्यात.
आम्ही आमच्या गरजेनुसार आमचं काम करून घेतोय. नाटक होतात ते प्रस्तुतीकरणचे मार्क्स आहे. सगळं ठीक आहे. पण नाट्यलेखनाचा विचार करायला गेला तर मी आत्ता हे रूपांतरित केलेलं नाटक नाट्यलेखनाच्या श्रेणीमध्ये नाही येणार. तर नाट्यलेखन संपलं. इम्प्रोव्हायझेशन चालू आहे आणि मग तोच व्यावसायिक आणि हौशी या दोन्ही गोष्टीतला जो फरक आहे तो आहेच ना. म्हणजे पण म्हणजे इंदोरमध्ये नाट्यलेखक हा नाट्यलेखकांची कमतरता असं आपल्याला म्हणायचंय आहे, का? आहे. हां. की एकूणच मराठी नाट्यसृष्टीमध्ये असं आपल्याला म्हणायचंय. म्हणजे नाही. महाराष्ट्रातही नाटकं लिहिली हो, जातातच, तर हो, ही हो. नाटकं नवीन पिढीकडनंही लिहिली जातायत. तर तशी नाटकं इंदोरमधल्या नवीन पिढीकडनं लिहिली जात नाहीत, असं आपल्याला म्हणायचंय ही का? दोन्ही बाजू आहे. मी म्हणजे हां. पूर्ण मराठी रंगभूमीचा विचार करतोय. इंदूरमध्ये तर ना बाबा डिग्यांनी मौलिक नाटकं लिहिलेली आहे. तर तशी मौलिक बरोबर. नाटकं लिहिणारी कोणी नाही आहे इंदोरमध्ये. आहे ना. हो, ते हो. गणेश मतकर यांनी काही लिहिली होती. अ, हां. तशी नावं नाही आहे मोजण्यासारखी. पण महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा तेच म्हणतोय, की मी वसंत कानेटकरांचं नाटक घेतलं एक. तर ते नाटक त्यांनी लिहिलेलं होतं. ते काही दिग्दर्शित करत नव्हते. ते फक्त नाट्यलेखक होते. हा जो हो. डिफरन्स आहे तो तेंडुलकरांनी सुद्धा नाटकं लिहिली. त्यांनी कधी नाटकं अभिनीत पण नाही केली आणि दिग्दर्शित पण नाही केली. मधुसूदन कालेकरांनी सुद्धा नाटकं लिहिली. रत्नाकर मतकरी वेगळे पडतात थोडेसे, है ना? हां. पण हो. ही जी मंडळी जी नावं मी 3, 4, 5, 6 नाटकं घेऊन राहिले, या शिरवाडकरांनी नाटकं लिहिली. तर हे नाट्यलेखक, शुद्ध लेखक. बरोबर, शुद्ध. बरोबर. त्याच्यामध्ये दिग्दर्शन किंवा असं नाही. म्हणजे तेंडुलकर तरी ते काय म्हणतात कोष्टकामध्ये काही घटना लिहून द्यायचे, की इथे असा तो बाहेर गेला, असा बाहेर आला. ज्या काही त्यांना जे हवं असायचं, अपेक्षित असायचं त्या नाटकाबद्दल ते. पण काही नाटककार असे होते, की त्यांनी एंट्री आणि एक्झिटसुद्धा अशा लिहिलेल्या नाहीये. कानेटकरांचं एक नाटक घेतलं होतं मी आणि मी त्यांना म्हटलं, "तुमचं नाटक 120 पानाचं आहे काका आणि हं, हं. स्पर्धेच्या हिशोबाने ते 3 तासाच्या वर जातंय. मला 10-12 पानं वगळावी लागतील कमीत कमी. तर तुम्ही सुचवाल का, की कुठला दृश्य, कुठली जागा आपण वगळू शकतो? असं मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी खूप छान सांगितलं होतं. ते म्हणाले, "मी नाट्यलेखक आहे." मग हा मुद्दा मी मांडतोय तुम्हाला. ते मला हां, म्हणाले, की "मी बरोबर. नाट्यलेखक आहे आणि मी एखादी घटना हं, जेव्हा हं. लिहायला घेतो नाटकामध्ये, तर मला हं. सुचतं तेवढं लिहीत राहतो. मग मी हा विचार नाही करत आहे, की हे 60 पानामध्ये असलं पाहिजे, की 120 पानामध्ये असलं पाहिजे." अच्छा. हा विचार दिग्दर्शकाने करायचा आहे. तुम्हाला नाटक छोटं वाटत असेल आहे, तर तुम्ही 2 दृश्य वाढवा. मला काही आपत्ती नाहीये. फक्त तो जो बांधा आहे नाटकाचा या तो जो कंटेंट आहे नाटकाचा तो मरता कामा नये आणि तुम्हाला असं वाटत असलं, तर तुम्ही 20 पानं कापा. तू तू तर चाफेकळीसारखं नाटकातला मला तो अनुभव आला होता. मला जवळपास 10 पानं त्याच्यातली एडिट करावी लागली होती, की ते वाढत होतं ते नाटक 3 तासाच्या वरती जात होतं. पण तेव्हा जे त्यांनी तो शब्द वापरला होता, की मी दिग्दर्शक किंवा अभिनेता नाहीये, मी नाट्यलेखक आहे आणि मी लिहिताना मला जेवढं हवंय तेवढं सगळं लिहितो. हं, हं, हं. आता दिग्दर्शकाने काढून घ्यावं, की नाटक करताना ते किती हवंय आणि किती नकोय ते. तर अशातलं नाट्यलेखन कमी झालंय. विषय भरपूर झाले. एकांकिकांमध्ये हां. तुम्हाला नवीन-नवीन विषय सापडतील. मग काय होतंय, हं, की हं. ते एकांकिका गाजली तर आपण त्या एकांकिकाचं 2 अंकीमध्ये ट्रान्सफर करतो. तर ते काय झालं बरोबर. इम्प्रोव्हायझेशन झालं ना. हो. ते बरोबर. वाढतं झालं. आता मग ते तेच आहे, की त्या दुधामध्ये किती पाणी पडलंय आणि खरंच दुधामध्ये दूध टाकलं का? अं, तो मुद्दा येतोच ना. मग बऱ्याच वेळा त्या एकांकिका ज्या आहे पसरून नाटक होतं, मग ते नाटक पसरलं जातं. तर शुद्ध नाटक लेखन कमी झालंय प्रमाणामध्ये, जे पूर्वी मिळायची पुस्तकं हां, नाट्यलेखनाची. हां, हां. असं माझं म्हणणं पडतं. नाट्यलेखक जो शुद्ध नाट्यलेखक. अच्छा. ओके. तुम्ही स्वतः अनेक नाटकं केली आहेत इतक्या वर्षामध्ये हं, आणि नाटकांव्यतिरिक्त हिंदी चित्रपट केलेत. पॅडमॅन सारखा हं, सिनेमा आहे, राकुश हं, सारखा सिनेमा आहे हं, किंवा मुखबिर सारखी वेब सीरीज तुम्ही केली आहेत. हं. तर नाटक एकीकडे मराठी रंगभूमीवर काम करायचं आणि दुसरीकडे हिंदी सिनेमा, हिंदी नाटक आणि हिंदी वेब सीरीज करायच्या. तर याचं म्हणजे तुम्हाला मराठी नाटकांचा उपयोग हिंदीमध्ये कसा झाला? नाही, एकदम हिंदी भाषी प्रदेशातला असल्यामुळे त्यातल्या त्यात हिंदी बोलता येतं. अर्थात तो हं. जो मराठीचा ॲक्सेंट येतो काही ठिकाणी, मग तो सिनेमा करताना तो डायरेक्टर काढतो आणि सांगतो, की "दादा इथे तुमचं मराठी येतंय." तो थोडासा टोन जो आहे तो मराठी येतोय. मग आपल्याला तो हिंदीमध्ये बदलायचा असतो किंवा बिहारी लँग्वेजमधलं एक कॅरेक्टर केलं, तर तेव्हा तो बिहारी टोन द्यावा लागला. पण होतं काय, की 40 वर्ष सतत नाटक केल्यानंतर
कॅमेरासमोर जेव्हा गेलो मी पहिल्यांदा, तर ते विश्व हां. वेगळं आहे. म्हणजे मी एक उदाहरण देतो नेहमी, की मी कोणी एक चित्रकार आहे. ठीक आहे. आता तो चित्रकार जो आहे ना, तो वॉटर कलरवरती काम करतोय. हां. तर त्याला हं. फटाफट रंग मिसळायचे. पण तो जर अच्छा. ऑइल कलरवरती काम करेल तर त्याला ते रंग मिसळायचे पण आहे, मग ते रंग वाळू पण द्यायचे आणि मग ते वाळल्यानंतर मग परत दुसरे रंग त्याच्यावरती टाकायचे. असा सगळा प्रकार होता. तर ही आहे चित्रकलाच, पण माध्यम दोन्ही वेगळे. तर आहे अभिनयशास्त्रच, पण सिनेमाचं माध्यम वेगळं आणि थिएटरचं माध्यम वेगळं आणि ही जाणीव कशी होते की आम्ही लाऊड होतो. मग ते म्हणतात, "थोडंसं सेटल करो सर." सेटल हवंय आम्हाला, थोडंसं अंडर पिच हवंय. तसंच रिएक्शनसुद्धा एकदम अकस्मात लाऊड होते. आपण डावीकडे अकस्मात वाकून बघतो किंवा झटक्याने काही मूव्हमेंट्स करतो. तर त्या सगळ्या या कॅमेरासाठी प्रतिबंधित आहे या सगळ्या गोष्टी. तर हा जो अ, 40 वर्षाच्या नाटकाच्या अभिनयाचा जर अ, हा मायनस आहे बरं का, हा मी सांगतोय तुम्हाला. सिनेमासाठी मायनस आहे. पण प्लस काय आहे, की हां. प्लस काय आहे, की मूड सुटत नाही. हं, हं, हं. आपल्याला बेअरिंग सांभाळण्याची जी ताकद नाटक देतं ना, हो. ते तिथे सिनेमामध्ये कामास येतं. अ, किती बऱ्याच वेळा काय होतं, की सिनेमातला शेवटला जो दृश्य आहे तुमचा, तो पहिले हो. घेतला जातोय. शूटिंगमध्ये तुम्हाला जी डेट डेट मिळाली तर तो शेवटला दृश्य पहिलं घेतला जातोय. तर तुम्हाला ते सगळं विचार करावा लागतो, की तुमचं कॅरेक्टर काय? तर हे नाटकामुळे तुम्हाला ते शक्य होतं, की तुम्हाला ते कळता येतं, की कॅरेक्टरचं बेअरिंग काय आहे आणि या ठिकाणी आपण एकदम शेवट करतोय, तर कसं काय तिथपर्यंत पोहोचणार? आणि आपण सजेस्टिव्ह नेपथ्यामध्ये काम करणारी आपली दृष्टी फक्त एकाच बाजूला असते स्टेजवरती काम करताना आणि हं, नाटकामध्ये हं. काय होतं, की कॅमेरा तुमच्या चारी बाजूला फिरतोय. कॅमेरा तुम्हाला हं, हं. पकडतोय. तर तुम्हाला अ, सगळं रिअलिस्टिक मिळतंय. म्हणजे आत्ता एक मी शूट करून आलो, तर रात्री 2:30 वाजता शूट केलं आणि भर पावसात केलं. तर पाऊस काय म्हणतात त्याला नकली पाऊस ना, तो हो, पाडला गेला हो, ना. तो हो. पाडला गेला आणि मी 1.5 तास तो शॉट जो आहे आम्ही लोकांनी भिजवून दिला पाण्यामध्ये. हे अनुभव हं. नाटकामध्ये कधी नाही घेता येत ना. बरोबर, बरोबर. एखादा स्टंट जो करायचा असतो. एका त्या मुलांनी मला जोराने मारलं आणि मी खाली पडलो. तर खाली पडलो तर खाली गादी-वादी बिछलेली असते. ते सगळं आपल्या ठिकाणी ठीक आहे. पण आम्ही पडलो. असं त्या नाटकामध्ये असं एवढं काही प्रामुख्याने धूळ उडवतात ते आणि दगड-वगड तुम्हाला तुमच्यावरती फेकले जातात. ते दगड जरी स्पंजचे बनवलेले असतात किंवा कसे काही असतात, ते सगळं आपल्या ठिकाणी ठीक आहे. पण ते सिनेमात मिळतं. तुम्हाला वेगळं शिकायला मिळतं. खूप वास्तववादीकडे आपण जातो आणि म्हणून त्यांना खूप तुमचा लूक महत्त्वाचा होऊन जातो. हाही एक फार महत्त्व आपण तिथे लूक तयार करतो. मी 25व्या वर्षी म्हाताऱ्याची भूमिका केलेली आहे नाटकामध्ये. नाटकामध्ये पण बरोबर. हो. मी सिनेमामध्ये 25व्या वर्षी म्हातारा कोणी नाही करणार. कॅमेरा मला वो ते हिंदीमध्ये म्हणतात वो चुगली खा जाएगा कॅमेरा. हां, तर तसं आहे. पण हां, एक गोष्ट आहे, की नाटकामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकलोय, तर सिनेमामुळे एक आणखीन की तुमचा पेशन्स वाढतो सिनेमामध्ये. काही तुमचा शॉट असतो सकाळी 7 वाजता आणि तो संध्याकाळी 7 वाजता लागतो बऱ्याच वेळा. दिवसभर 12 तास तुम्ही वेनिटीमध्ये बसलेले असता. आणि ते पेशन्स नाटकवाल्यांना नसतात. एकदा स्टेजवरती गेले, की ते 2 तासाचं नाटक कधी संपवतो आपण आणि किती फटाफट करतो आणि कसे पंचेस घेतो, ह्या बाजूला एक्साइटमेंट असतं. आणि त्याच नाटकाचा दुसरा, तिसरा, चौथा प्रयोगमध्ये आणखी वेगळे पंचेस पकडमध्ये येतात. इथे तसं नसतं. इथे तुम्हाला ते तसंच करावं लागतं, जसं हवंय तसं आणि म्हणून नाटकासाठी जी गोष्ट मायनस असते, ती इथे प्लस असते. 1 मिनिट आणखीन घेतो तुमचा यामध्ये. हातवारे. हातवारे नाटकासाठी फार गरजेचे आहे. हं, हं, हं. सिनेमामध्ये तुम्हाला ते हातवारे जितके कमी करता येतील आहे. क्लोजअप टाकलाय आणि लाँग शॉटमध्ये तुम्ही हातवाऱ्यामध्ये उगीचच नाकाच्या कण्याला हात लावला किंवा एखाद्या डोळ्याच्या तिथे जाऊन कोपऱ्याला हात लावला, असं काहीतरी तुम्ही एक सीरियस मोड देण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल, की क्लोजअप असताना सुद्धा तुम्ही तसंच केलं पाहिजे. तर म्हणून ते डायरेक्टर म्हणतात, की "आप हाथ आपके कमर के ऊपर लाओ ही मत, गरज नाहीये." हं, हं, तुम्ही हं. क्लोजअप घेतोय. तर हे सगळं त्याच्यामध्ये म्हणजे जो मायनस आहे स्टेजवरचा, हातवारे करता न येणं, काही कलाकारांना त्रास होतो. कळत नाही की हातांचं काय करावं? आणि इथे म्हणतात की तुम्ही हातांचं काही करूच नका. तुम्ही हात जसे आहेत तसे ठेवा. हा एक बदल आहे. तर हा एक जाणवतो चित्रपटामध्ये.
आणि पण हां, अ, नक्की नाटकाचा प्रयोग कामास येतो बेअरिंग सांभाळण्यासाठी. तुम्ही कोलाज कलाकारही आहात म्हणजे आणि हं, मुख्य म्हणजे नाट्यभारतीला नेपथ्याची खूप मोठी परंपरा आहे. हं, हं, अ, गुरुजी चिंचाळकरांपासून नेपथ्याची अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. हं. आजही तुम्हाला म्हणजे नाट्यभारतीला नेपथ्याचे पुरस्कार मिळतात आणि त्याच्यात तुमचा वाटा बराच आहे आणि त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे तुम्ही कोलाज कलाकार आहात. बरोबर. तर आणि त्याबरोबरच तुम्ही अन्य कार्यक्रमांसाठी रंगमंच सज्जाही करता. हं. तर या दोन्हींविषयी काही सांगाल का? पहिलं तर हेच की नाटक आणि चित्रकला हे दोन्हीही मी शिकलेलो नाहीये. तर हां, मी शिकलेलो नसल्यामुळे मी जे करतोय ते माझं आहे. आणि त्याचा अनुभव मला असाच आला, की माझी कोलाज एक्झिबिशन होती जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 40 एक चित्र मी तयार करून ठेवले होते आणि जे स्कूल ऑफ आर्टमधून रिटायर्ड झालेले एक प्रोफेसर इंदोरला होते आणि ते घरी हां, माझ्या ते चित्र बघायला आले. अ, ते चित्र बघितल्यानंतर त्यांनी त्या 40 चित्रांपैकी 8 चित्र असे वेगळे बाजूला काढले आणि मला म्हणाले, की "तुझी मुलगी फाईन आर्ट शिकतीये, तर तिला हां. काय सिलेबस आहे आणि तिला रोज काय-काय शिकवलं जातं, तर तिची वही तपासतो का तू?" मला विचारलं. मी नाही म्हणालो त्यांना, की "मी नाही बघत. हां. मला एवढा वेळ नाही आहे. बँकेची नोकरी आणि नाटकामध्ये वेळ जातो." तर ते म्हणाले, की "नको बघू. कधी हं, नको हं, हं. बघू. कधीही नको बघू." तर विचारलं, "का?" तर ते म्हणाले, की "हे जे 8 चित्र जे आहे ना, हे मी वेगळे काढून ठेवले तर का?" मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकवत होतो, प्रोफेसर होतो. तर आम्ही तिथे हां. सांगितलेलं आहे, की 2 हॉट कलर्स जे आहे एकत्र नाही आणायचे. अच्छा. हां. ब्लड रेड कलर किंवा पिवळ्या रंगाचा कलर तर यांना तोडण्यासाठी तुम्ही काळा रंग किंवा जांभळा रंग असा नेव्ही ब्लू कलर हा त्याच्याबरोबर तुम्ही घ्या आणि त्याला ब्रेक करा आणि असं काही की ते रंगसंगतीमध्ये त्यांनी शिकवलेलं होतं त्यांनी. म्हटलं हे कलर बरोबर नाही आणायचे. कधी नाही आणायचे. हे शिकवलेलं आहे आणि इथे या 8 चित्रांमध्ये ते कलर्स तू बरोबर घेतलेले आहे. एकत्र ठेवलेले आहे त्यांना आणि ते मला हं. चांगले वाटतात आहे. हां. तर त्यांचं तेच म्हणणं पडतं, की आता मला प्रश्न पडला आहे, की मग मी जे शिकवलं होतं ते काय होतं? हे नाही घ्यायचे अच्छा. जवळ-जवळ रंग, हां, पण हे हां, जवळ रंग हां. तू घेतले भाऊ आणि हे हां. घेतले आणि हे खूप छान दिसतात आहे. हां. तर हे का झालंय? कारण की तू शिकला नाहीये. हां. शिकला असता तर कधी जन्मात हे कलर बरोबर नसते आणले. तर तुम्ही जे अनघड करून राहिला आहात ना, तुम्ही घडलेले नाही आहात. तुम्हाला शिकवलेलं नाहीये. तर तुम्ही हे जे प्रकार करून राहिला ना, तर ही सगळी आणि तसंच कोलाज चित्र काढताना मी बऱ्याच लोकांचे कोलाज पाहिले तर कात्रीने आणि कागदाने फाडतात. तर आमचेच चित्रकलेचे गुरु विष्णू चिंचाळकर गुरुजी, हो. त्यांनी माझी चित्र बघितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की "राम कात्रीने कापायचं नाही कागद." तर म्हटलं काय? बोलले, "नाही कागद फाडायचा." तर रंगीन कागद फाडल्यामुळे ती व्हाईट एज तयार होते आणि हां. ती तुमची स्केच लाईन असते. तर मी त्यांना तेच म्हणालो, म्हटलं, "मी बुवा काढायला जातो आणि असं काहीतरी वेडं-वाकडं फाटलं गेलं तर त्याची बाई होते." गमतीने गोष्टी चालल्या होत्या. तर ते हां, म्हणाले, हां. की "तू सांगतोय की तू बुवा काढायला गेलाय. तू बाईच काढली आहे ना, असं का नाही समजत?" आहे ना. तर ही फार मोठी दिशा होती आणि त्याच्यामुळे काय झालं, की जो अनगड शब्द वापरला आहे ना मी, तर माझे चित्र जे आहे ना ते ते म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी, ॲब्स्ट्रॅक्टकडे सुद्धा जातात. अमूर्त शैलीकडे जातात. अच्छा. म्हणजे जरी मी बरं. मूर्त चित्र काढत असलो, तरी त्या हां, व्हाईट हां. एजमुळे त्यांचा जो बांधा जो होतो त्या फिगरचा. अच्छा, मी माझं प्रत्येक कोलाज जे आहे फिगरेटिव्ह आहे. मी कोलाजची जी प्रामुख बलस्थान आहे, लँडस्केप आहे. हं. त्याच्यानंतर स्टिल लाईफ हे प्रामुख्याने केलं जातं कोलाजमध्ये. ते मी कधीच हं. नाही केलं. मी अच्छा. सरळ-सरळ ह्युमन फिगर आणि कंपोझिशन घेतल्या. आता कंपोझिशन मला मिळालं नाटकाकडून. अच्छा. हं. आणि नाटकामध्ये जसं तुम्ही म्हणालात, नाटकामध्ये मला जी मंचसज्जा मिळाली ती कोलाजकडून मिळाली. अच्छा. एक हं. 1.5 बाय 2 फुटाच्या कागदावरती केलेलं कोलाज, आणखीन 15 बाय 10 फुटाच्या हाईट आणि लेंथवाल्या ह्याच्यामध्ये केलेली मंचसज्जा. हा कॅनव्हास मोठा झाला ना, तर तो मोठा कॅनव्हास मला कुठे करायला मिळाला रंगमंच सज्जा जेव्हा केली मी, थीम हां, बेस्ड हां. विषय हां. आधारित रंगमंच सज्जा. आणि याचे हां. जवळपास 250-300 मी मंचसज्जा केल्या आणि ह्या हौस म्हणून केल्या. त्याच्यामुळे माझा कॅनव्हास मोठा झाला ना. मग तो मोठा झालेला कॅनव्हास मला नाटकामध्ये कामास आला. हां.
म्हणजे आठवणींनी याच्यातलं जर एखाद आठवण तुम्हाला सांगू आहे ना आपल्याकडे वेळ तेवढा? अ, हो, हो. सांगा ना. तर जरूर, जरूर. तर मंगेश पाडगावकरांचा कवितांचा कार्यक्रम होता आणि हं. साहित्य संवाद या नावाची आमची एक संस्था होती. ग्रंथ हां, चालवायची आमची ही संस्था तेव्हा. तर त्या ग्रंथासाठी कार्यक्रम होता. तर त्यांची एक कविता होती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, अशी एक पाडगावकरांची कविता होती. तर ती हं. कविता एक जुन्या ताडपत्रावरती अशी लिहिलेली, अशी मी ती हां. कविता लिहिली होती आणि इव्हन मंगेश पाडगावकरांची साईन सुद्धा त्याच्यात खाली काढली होती मी आणि ती मंचावरती जवळपास 8 फूट बाय 10 फूट उंचीचा असा तो एक तो ताडपत्रसारखा टाकला होता आणि हां. बाकी संस्थेची नावं आणि कुठल्या तारखेला कार्यक्रम आहे, मंगेश पाडगावकरांच्या कविता असं सगळं जे काही मंचसज्जा करतात तशी केली होती. हं. तर आणि माझं काम करून मी आपलं काय आपण काय स्वयंसेवक ना, ते काम संपवून आपण आपलं कुठेतरी बाहेर बसलो होतो. अ, बाकीच्या लोकांना बसायला जागा देत होतो आणि मंगेश पाडगावकरांनी कविता कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि त्यांनी सुरुवात अशी केली, की मला माझा कार्यक्रम सुरू करायच्या आधी सांगायचं आहे की एक घटना आहे, की कर्नाटकाची की कुठलीतरी एक मोठे राजनीतिज्ञ पुढारी हं, हं. एका मोठ्याशा स्टॅच्यूचं अनावरण करण्यासाठी त्यांना बोलावलं होतं आणि तिथे ते गेले आणि त्यांनी अनावरण केलं. त्यांनी हं, हं. अनावरण केल्यानंतर तो स्टॅच्यू खूप छान होता. कोणाचा होता ते त्यांनाही माहीत नव्हतं. आहे ना. आणि तो स्टॅच्यू ते पुढारी बघत राहिले आणि ते म्हणाले, की मग कोणीतरी हार टाकायला आला त्यांच्या गळ्यात. तर ते म्हणाले, की हां. "नाही, मला जो हार तुम्ही देताय ना, हा हार मला द्या, पण माझ्या गळ्यात नका टाकू. ज्यांनी हा स्टॅच्यू तयार केला आहे, मला हां, हां, हां. कलाकाराच्या हं. गळ्यात हा हार टाकायचा आहे." ओह! ही घटना त्यांनी सांगितली आणि म्हणून सांगितलं, की आत्तासुद्धा मला हे पाठीमागे ज्यांनी मंच केला आहे, हा कोण आहे हां, कलाकार? मला हां. त्याला भेटायचं आणि मला तुम्ही माझ्या गळ्यात जो हार टाकता, मला त्याच्या गळ्यात टाकायचा. हा अरे वाह! माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार होता. हो, हो. फारच छान, आणि फारच मी छान. बाहेर कुठेतरी होतो व्यवस्थेमध्ये. आरडाओरडा ते बोलवतात आहे. तर मला कळेना मंगेश पाडगावकर मला कशाला बोलवतात आहे. माझा काही कधी संबंध नाही. आपण तर आपले काम करून मोकळे. आणि मग ते हां, हां. काय झालं होतं ते नंतर मला सगळ्यांनी सांगितलं, की हे असंच होतं. आणि तसाच तो प्रकार एकदा यांनी पण केला होता जावेद अख्तरांनी. त्यांच्या त्या तर्कश नावाचा कार्यक्रम होता. आणि हां. तर्कशसाठी मी मंचसज्जा केली होती आणि मग जेव्हा आयोजकांनी त्यांच्याशी भेट करून दिली माझी, तर तेव्हा ते म्हणाले, की "ये यहाँ क्यों कर रहे हो? मुंबई आ जाओ. मुंबई में इसके लिए जगह है." हं, हं, "कोई हं. है क्या मुंबई में आपका?" असं. म्हटलं, "माझं कोणी नाही आहे." तर ते काय म्हणावं त्यांनी? ते म्हणाले, "वर्षभर ठेवतो. माझ्याकडे राहशील?" मला म्हण "मी वर्षभर माझ्या घरी ठेवू शकतो तुला. पण हं, हं. वर्षभराचं काय तू 6 महिन्याच्या आतच माझं घर सोडून जाशील एवढं तुला काम मिळायला लागेल आहे." तर हे 2 अनुभव त्या मंचसज्जेचे फार महत्त्वाचे. बरोबर. म्हणजे एकीकडे नाटक आणि एकीकडे ह्या सगळ्या कला हे म्हणजे इतर कोलाज आणि या रंगमंच सज्जा ह्या सगळं तुम्ही एकाच वेळेला सगळं पुढे नेताय आणि पण नाट्यभारतीला तुमची जास्त गरज असल्यानं नाट्यभारतीचं काम तुम्ही पूर्ण वेळ करत आहात. तर नाट्यभारतीनं परप्रांतात मराठी नाटक जिवंत ठेवण्यासाठी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याच्यात तुमचा वाटा खूप मोठा आहे. अ, आपण पुस्तकामध्ये तुमच्या नाटकाविषयी नाटकातल्या अनुभवाविषयी बरंच काही मांडलेलं आहेच आहे. मात्र नाट्यभारतीच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झालात याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्या आभारानंतर एक छोटंसं बोलू शकतो मी. हो, हो. जरूर, मला जरूर. फार महत्त्वाचं वाटतं, की हं. नाट्यभारती 70 वर्ष, बाबा डिगेते, श्रीराम जोग, अनोखा प्रवास हे सगळं आपल्या ठिकाणी शिकवून मला हा म्हणजे बाबा असताना सुद्धा आम्ही सगळे कलाकार त्यांच्याबरोबर होतो. तसंच मी असताना हो, सुद्धा ही जी 30-35 लोकांची जी टीम आहे ना, हो, एकला चालो रे वाला गणित कुठलंही नाट्यशास्त्र शिकवत नाही. हो. एकटा माणूस नाही करू शकत काहीतरी. हे हां, हां. सगळ्यांची साथ हा हवाच असतो आणि तो नसला तर मग आपण प्रस्तुती काही करू शकत नाही. तर मला एक मनामध्ये की हे
अरुण डिकेंच्या मनामध्ये हा विचार आला आणि त्यांनी हे सगळं पुस्तक रूपामध्ये आणण्याचा विचार केला. तर आता माझ्या डोक्यामधली जी कल्पना आहे, की या पुस्तकाची जेव्हा पुनरावृत्ती निघेल किंवा एक नवीन आवृत्ती निघायला हवी, तर ती हां. पुढच्या 25 वर्षानंतर पण निघाली समजा, तर बाबा डिके तो श्रीराम जो आहे ना, तो वगळला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आणखीन दोघं-तिघांची नावं दर 25 वर्षांनी यायला पाहिजे. आणि त्याची सुधारित आवृत्ती नवीन कंटेंट्स बरोबर, नवीन जे उपलब्ध्या झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर ती निघायला पाहिजे असं मला खूप मनापासून वाटतं. कारण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की माझं सगळ्यांसाठी एक मत असतं. कलाकारांसाठी माझ्याकडे काम करणारे सगळे हौशी म्हणजे कुठे नोकरी करतात आहे. पण त्यांना तेच म्हणतोय, की आज आज हे पुस्तकावरती माझं नाव आलेलं आहे. माझं नाव टाकलं गेलंय. जे काही आहे ते. तो आनंदाचा भाग आहे. पण हा आनंद मला कोणी दिला? मी रंगकर्मी म्हणून तिथे आहे. मी बँककर्मी म्हणून नाहीये. हो. नुसता मी बँककर्मी असतो तर कदाचित एवढा उपद्व्याप झालाही नसता. आज हा पॉडकास्ट सुद्धा होऊन राहिला आहे राजहंस यांच्याकडून. तर हा प्रकार माझा हा रंगकर्मीचा सन्मान आहे आणि रंगकर्म हे तुम्हाला भरपूर खूप काही काही देतात सगळ्यांना. जे कोणी पॉडकास्ट ऐकत असतील सगळ्यांना आणि जे लहान पोरं असतील तर त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा माझं असं म्हणणं आहे, की पोराचं कला आणि क्रीडा ही सतत त्याच्यात चालू द्या. त्याला व्यावसायिक पण करायचं असलं कलेमध्ये क्रीडेमध्ये ते करत राहावं आणि नसेल करायचं तरी त्याची हौस त्याला पुरवू द्या. तिला मारू नका. हे कळकळीची विनंती आहे माझी सर्वांसाठी. धन्यवाद.